मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये एक मोठा टप्पा पार पडला आहे। पालघर जिल्ह्यातील दुसऱ्या माउंटन टनेलचा ब्रेक थ्रू हा यशस्वी झाला। सुरत ते वापी हा मार्ग ऑगस्ट 2027 पर्यंत सुरू होईल, तर पूर्ण मार्ग हा डिसेंबर 2029 पर्यंत सुरू होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचं स्वप्न लवकरच वास्तव्यास येणार आहे। पालघर जिल्ह्यातील दुसऱ्या माउंटन टनेलचा ब्रेक थ्रू यशस्वी झाला। ब्लास्टिंग नंतर हे टनेल पूर्ण झालंय, ज्यात अप आणि डाऊन दोनही ट्रॅक्स बसवले जाणार आहेत। एका महिन्यात या प्रकल्पाच्या कामातलं हे दुसरं मोठं यश आहे। पहिला ब्रेक थ्रू 2 जानेवारीला झाला होता। 2017 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो अबे यांनी मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वेचा पाया घातला। एकूण 508 किलोमीटर लांबीचा हा मार्ग भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प असणार आहे। बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद हे अंतर 8 तासांहून 2 तासांवर येणार आहे। जपानच्या JICAच्या सहकार्याने हा प्रकल्प उभारला जात असून या प्रकल्पाचा एकूण खर्च 1,08,000 कोटी रुपये आहे। भारतातील पहिली बुलेट ट्रेन प्रकल्प आणि त्या प्रकल्पातील दुसरा महत्त्वाचा टप्पा आज पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि तो म्हणजे पालघर जिल्ह्यात असलेलं हा डोंगराळ बोगदा, त्याचं उत्खनन किंवा खनन काम जे आहे ते पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळतोय। आणि आज केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर या दुसऱ्या माउंटन टनेलचा ब्रेक थ्रू हा झालेला आपल्याला पाहायला मिळतो। 454 मीटर लांब आणि 14.4 मीटर रुंदीचा हा टनेल आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील दोन्ही अप आणि डाऊन जी ट्रॅक्स आहे त्यासाठी हा बोगदा जो आहे तो अगदी महत्त्वाचा आहे। आपण जर पाहिलं तर समोरच्या बाजूला हा बोगदा आपल्याला पाहायला मिळतो आणि एकूण असे 7 बोगदे आहेत आणि त्यापैकी 2 बोगद्यांचं काम जे आहे ते आता ब्रेक थ्रू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि 5 बोगद्यांचं काम जे आहे ते प्रगतीपथावर आहे। त्यातलं जो पहिला बोगदा आहे तो 2026च्या जानेवारीमध्ये झाला आणि दुसरा फेब्रुवारीमध्ये, म्हणजे आता मी ज्या ठिकाणी आहे त्याचं तो ब्रेक थ्रू झालेला आपल्याला पाहायला मिळतं। बुलेट ट्रेनच्या कामापैकी बरंचसं काम आता मार्गी लागलंय। एकूण 353 पैकी 334 किलोमीटर व्हायाडक्ट पूर्ण झालं असून 417 किलोमीटरसाठी पियर बांधकाम झालं आहे। या मार्गावर 21 किलोमीटर अंडर वॉटर टनेल असेल, यातील 7 किलोमीटर समुद्राखालून असणार आहे। अनेक नदी पुलांचे काम वेगानं सुरू झालंय। 14 सप्टेंबर 2017ला भूमिपूजन, सहकार्य भारत जपान। व्हायाडक्ट 334 किलोमीटर पूर्ण, पियर बांधकाम 417 किलोमीटर, टनेल 2 माउंटन टनेल, पूल 25 नदी पुलांपैकी 21 पूर्ण। बुलेट ट्रेन 320 किलोमीटर प्रति तास वेगानं धावेल। ही ट्रेन जपानच्या शिंकानेन्स तंत्रज्ञानावर आधारित आहे। सुरक्षेची पूर्ण खबरदारी या प्रकल्पात घेण्यात आली आहे। वेग 320 किलोमीटर प्रति तासानंही धावेल। तंत्रज्ञान शिंकानसेन जपान। सुरक्षितता सिस्मिक डिटेक्शन, ऑटोमॅटिक ब्रेकिंग, पर्यावरण इलेक्ट्रिक ट्रॅक्शन, कमी कार्बन फुटप्रिंट। स्टेशन 12 यात मुंबई, ठाणे, विरार, सुरत, वडोदरा आणि अहमदाबाद यांचा समावेश असणार आहे। हा भारतातील पहिला हाय स्पीड रेल्वे प्रकल्प आहे जो अर्थव्यवस्था वाढवेल, रोजगार निर्माण करेल आणि मुंबई अहमदाबाद दरम्यानची अर्थव्यवस्था एकत्रित करेल। प्रवास वेळ कमी होऊन व्यवसाय पर्यटन वाढेल, जागतिक स्तरावर भारताची ओळख वाढेल। अहमदाबाद और मुंबई का हाई स्पीड कॉरिडोर की जो प्रोग्रेस है, सारी दुनिया आज उसको नोटिस कर रही है। इतनी तेजी से काम चल रहा है और जिस क्वालिटी का काम चल रहा है उससे देश में ट्रांसपोर्टेशन सेक्टर पूरी तरह से ट्रांसफॉर्म हो जाएगा, चेंज हो जाएगा। फिर अभी मुंबई से अहमदाबाद का कॉरिडोर बन रहा है, नेक्स्ट मुंबई से पुणे का कॉरिडोर बनेगा। मुंबई पुणे कॉरिडोर से मुंबई और पुणे प्रैक्टिकली एक तरीके से मर्ज हो जाएंगे। सिर्फ 48 मिनट्स में मुंबई से पुणे पहुंच सकते हैं और आगे फिर पुणे से हैदराबाद 1 घंटे 55 मिनट में, 1 hour 55 मिनट्स में, यानी अहमदाबाद, मुंबई, पुणे, हैदराबाद और आगे नीचे चेन्नई और बेंगलोर से कनेक्टिविटी, ये देश के लिए और यहाँ इन सभी राज्यों में रहने वाले निवासियों के लिए बहुत बड़ा वरदान साबित होगा। बुलेट ट्रेनच्या कामाची गती पाहता सुरत ते वापी हा मार्ग ऑगस्ट 2027 पर्यंत सुरू होईल, तर पूर्ण मार्ग डिसेंबर 2029 पर्यंत सुरू होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रेसह धनंजय दळवी, पुढारी न्यूज, पालघर।